सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मॉर्निंग झालेली आहे. आजचा दिवस खूप जास्त शुभ आहे. आज सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो आज आहे माघी गणपती गणेशोत्सव आमच्या बिल्डिंगमध्ये. सो जे आम्हाला फॉलो करत आले त्यांना माहिती आहे की एव्हरी इयर मोठं फंक्शन असतं. आपले शेळके काकू जे नेबर आहेत ते मस्त की मोठं फंक्शन ऑर्गनाईज करतात. तर काय बोलायचं, त्याची तयारी कालपासून चालू आहेच. पण आज सगळी पूजा वगैरे सगळं आज होणार आहे आणि आम्ही सगळे नटून थटून सगळे खाली जाणार आहोत. पूर्ण दिवस तुम्हाला बघायला मिळेल काय काय फंक्शन आहे आणि कसं काय होतं आणि कोण कोण येतंय ह्या फंक्शनला आणि मजा येणार आहे आम्हाला. आम्ही मोदक बनवणार आहोत. आईनं सांगितले की तुम्ही येण्याच्या आधी मी आणि बहिणी मोदक रेडी ठेवतो. लेट्स सी. तर मोदकची रेसिपी यांची बघायची मला. काय रेसिपी सेमच असते. हा म्हणजे काय किती मोदक वळतात ते बघा. कारण नेहमी आम्ही आई असल्या सोबत फटाफट होतात मोदक. आम्ही दोघी जरा स्लो पण होऊन जातं. तर आमच्या मुली किती कोऑपरेट करतात बघूया. कसं कोऑर्डिनेट होतं तसं आई तर बोलले की मी आल्यावरती आपण एकत्र करूया. पण झालं तर आम्ही लवकरच करू शकते. पण आम्ही थोडीफार ग्लिम्स दाखवू तुम्हाला. येस. आणि आज आहे 13 फेब्रुवारी म्हणजे आमच्या हळदीला डान्स करायचंय फुल. म्हणजे जसं मागच्या वर्षी केलेला आम्ही सगळ्यांनी. हिने इकडे केलेला, आपण गावात केलेला फुल जोरदार धमालमध्ये. ते मागच्या वर्षी नाही, मागच्या वर्षी 2021 ची गोष्ट करतोय मी. मागच्या वर्षी पण नाही, मागच्या वर्षी. हा तेच, ते सगळ्यांना समजलं असेल. किती लक्षात आहे बघा. आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या लग्नाची पूर्ण सिरीज टाकतोय. ती तुम्ही जाऊन त्या प्लेलिस्टवर क्लिक करा आणि आमचं लग्न बघा कसा केलाय. म्हणजे एव्हरी इयर लाईक अॅनिव्हर्सरीला वी प्लॅन आम्ही बाहेर जातो. फर्स्ट इयर ऑफ अॅनिव्हर्सरी आम्ही नॉर्थ इंडिया कम्प्लीट केलेलं. लास्ट इयर आम्ही व्हिएतनामला गेलेलो. दिस इयर आम्ही घरीच आहोत. चाललो आहोत. आणि अॅनिव्हर्सरी गिफ्ट काय आहे मॅडमला कनेक्ट हिला सांगितलेलं आहे. कारण की तिच्या सांगण्या मला ऍक्च्युली सरप्राईज ठेवायचं होतं हे सगळं. पण त्या फायनल एक डिसिजनवर हिला विचारावं लागलं मला. म्हणून मी हिला सांगितलं, नाही तर सांगणार नव्हतो अजिबात मी. पण यावेळेस आम्ही कुठे चाललो नाही, पण दुसरं प्लॅन करून ठेवलेलं आहे. याना इज व्हेरी स्मॉल, सो वी थॉट की नको यावेळेस कुठे बाहेर जास्त लांब नको जायला कुठे नको. सो यावेळेस विथ फॅमिली सेलिब्रेशन करणार आहोत. नेक्स्ट इयर नंतर आहेतच कुठे ना कुठे. नेक्स्ट इयर तर 101% जाणार आहोत. तर यावेळेस कुठे नाही, म्हणून आम्ही मस्तपैकी आमचा फोटोशूट पण करून ठेवला की एक मेमरीजसाठी. म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला आवडतात त्या गोष्टी आम्ही फुलफिल केल्या. ज्या गोष्टी करू शकतो ते करून घेतले. ठीक आहे, इफ नॉट दिस तर मग हे करूया. एव्हरी इयर की आपण फोटोशूट वगैरे करत नाही अॅनिव्हर्सरीचं. पण ज्ञाना पण लाईक फर्स्ट टाइम आमच्या लाईफमध्ये. तर आम्हाला असं वाटलं की काहीतरी वेगळं म्हणून एक आठवण म्हणून ते आम्ही फोटोज, जसे की आम्ही फिरतो पण ते कसं की आमचे मेमरीज आम्हाला ते कायम राहायला पाहिजे की ह्याला आम्ही हे केलेलं. म्हणून आम्ही फिरतो आणि आवडसुद्धा आहे, ती वेगळी गोष्ट आहे. सो त्यामुळे फोटोजची पण आवड आहे म्हणून यावेळेस आम्ही ते केलं. तर काय बोलायचं. आणि तुम्ही काय सरप्राईज नाहीये, सरप्राईज नाही राहिले यार. मी प्रत्येक वेळी तुम्हाला माहिती आहे मीला सरप्राईज देत असतो, पण ही गोष्ट सरप्राईज नाही ठेवू शकलो कारण की एक डिसिजन तिच्यावर पेंडिंग मला ठेवायचा होता. त्यामुळे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की काय असेल हिच्यासाठी गिफ्ट. आणि खूप छान गिफ्ट आहे, सगळ्यांना आवडेल की काय आहे अॅनिव्हर्सरी गिफ्ट. सो कनेक्ट राहा आणि बघा आजचा दिवस कसा आहे आणि उद्याचं सरप्राईज बघायला विसरू नका. मीनवाईल ते सगळं करता आपण ह्या वर्षी शिवजयंतीची पण तयारी करत आहोत 19 फेब्रुवारीला. सो आपला इकडे वाचनालय होता, पप्पांनी बनवून ठेवलेला, पण त्याला मेंटेन नाही केलेलं तेव्हापासून. सो आपण त्याला मेंटेन करायला घेतलं आहे पूर्ण. आता रिनोव्हेट करतो आहे. आणि 19 तारखेला मी तुम्हाला आता ॲड्रेस टाकेन खाली. तिकडे शिवजयंतीला तुम्ही इकडे यायला विसरू नका. आपण खूप पहिला वर्ष आणि खूप चांगल्या पद्धतीत शिवजयंती करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सो तुम्ही आले, तुमची उपस्थिती इथे लाभली तर बरं होईल आणि चांगलं होईल. आला दिवस सोनावाणी, लावा बाप्पाची मंगल गाणी, रोज करून फोना फोनी, घरी पोचलाय चाकरमानी. हे बघ सेम सेम बाबा आणि नानू सेम सेम दिसते आता. अरे बापडे, कुठे चाललो आपण नानू? कुठे चाललो? सांग सांग सगळ्यांना सांग, कुठे चाललो नानू? हे नानू कुठे चाललो आपण? हा, कॅमेरा लगेच बघायला पाहिजे. सो ज्ञानाला पण आता रेडी केली आहे, सेम माझ्यासारखी कपडे. सांग, आईला गिफ्ट घेतलंय बाबांनी अॅनिव्हर्सरी गिफ्ट घेतलंय. सांग आईला बाबांनी, सांग 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 बाबांनी गिफ्ट घेतलाय. तिकडे चाललो घ्यायला. तिथे चाललो ना, तिथे चाललो ना घ्यायला ना. हॅलो हॅलो बाबले, हॅलो बाबले. सो पप्पा आणि आई येत नाही आहेत कारण की बिल्डिंगमध्ये आहे एक फंक्शन आहे. म्हणजे खूप जोरदार फंक्शन असतं, तुम्हाला बघायला मिळालंच असेल कालच्या ब्लॉगमध्ये. पण गणेश उत्सव असतो खूप मोठा, तर त्यामुळे पप्पानी आईनं इकडे थांबणं आहे आणि आम्ही चाललो सगळे घ्यायला जी काही गोष्ट जी घ्यायची आहे. सो कनेक्ट राहा. काय ठेवायचंय? काय बोलतात? बर्थडे नाही, ते छान बोलतात ना. स्पीच पप्पांचं एक स्पीच ठेवायचं. आणि आई अजून रेडी नाहीये बर्थडे गिफ्ट घ्यायला. बघा, तयारी करा पटापट. बर्थडे मध्ये नाही, सॉरी, व्हॅलेंटाईन्स गिफ्ट. व्हॅलेंटाईन गिफ्ट? हा, व्हॅलेंटाईन गिफ्ट. सरप्राईज होतं, पण काय थोडक्यासाठी चुकलंय माझं काम. लाख मोलाचा, लाख मोलाचा, लाख मोलाचा गोडवा सणात, माझा मोरया बसलाय मनात. लाख मोलाचा गोडवा सणात, माझा मोरया बसलाय मनात. सो आमची ॲडव्होकेट जागृती पण इथे पुढे रेडी झाली आहे मस्त. आणि आम्ही जाऊन येतो आता, तुम्हाला बघायला मिळेल पुढचं. झिम्मानी फुगडी भजन बारीला जागरण तयारी करून या. नाचून खेळून रंगात रंगून उरात आनंद भरून घ्या. झिम्मानी फुगडी भजन बारीला जागरण तयारी करून या. नाचून खेळून रंगात रंगून उरात आनंद भरून घ्या. टाळ मृदुंग धरतोय ठेका, कान देऊन गाऱ्हाणी ऐका. तुझी सावली, तुझी सावली वैशाख उन्हात, माझा मोरया बसलाय मनात. लाख मोलाचा गोडवा सणात. लक्षात नाही आलं. मला काय तुम्हाला वाटलं बॅग घेतली म्हणजे असिस्टंट आहे, हाच माणूस माझा. परत
धन्यवाद धन्यवाद. मंडळ आभारी आहे. पार्टी फार्म हाऊसवर नाम लिया और सैतान हाजिर. आणि हे सगळी मंडळी आलेली आहेत तिथे हळदीला आलेली आहेत. आता थोड्या वेळात लग्नाचा केक कापणार आहेत. आणि याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवेल. माझ्याकडे पर्सनल व्हिडिओ याचा आणि याचा पण आहे. अरे नानू आणि नानू पण रेडी आहे बघा. मस्त मस्त केक कापायला रेडी आहे नानू. आणि इथे पैसे पण आलेले आहेत आम्हाला आहेर म्हणून. आहेर आलेला आहे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.